तर मंडळी, आज घेऊन आले आहे एक भन्नाट प्रवास अनुभव। यावेळी आम्ही नवीन सुरू झालेल्या विजयलक्ष्मी ट्रॅव्हल्सच्या स्लीपर कोचने प्रवास केला। विट्याहून सुरू होऊन खानापूर, भिवघाट, जत, विजापूर मार्गे थेट बेंगलोरला येते। ही बस बाहेरून मिशन सिंदूर थीममध्ये खूपच सुंदर डिझाईन केलेली आहे। पहिल्यांदाच अशी थीम बेस्ड बस पाहिली, खूपच सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह। बुकिंग खूपच सोपं होतं, कॉलवरच कन्फर्म झालं आणि सर्वात छान म्हणजे त्यांनी स्वतःहून कॉल आणि मेसेजेस करून पिकअप कन्फर्म करून घेतला। आणि माझं घर मेन रोडवरती असल्यामुळे मला अगदी घरासमोरच पिकअप मिळाला, त्यामुळे तर माझ्यासाठी खूपच सोपं झालं। बस अगदी ऑन टाईम होती। आम्ही पटापट आमचं लगेज बसमध्ये टाकलं आणि आता उत्सुकता होती ती बस आतमधून कशी आहे ते पाहण्याची। घरच्यांना टाटा बाय बाय करत पटापट आम्ही बसमध्ये चढलो। बस आतमधूनही खूप स्वच्छ, नीटनेटकी आणि कम्फर्टेबल होती। AC स्लीपर, मऊ बर्थ, चार्जिंग पॉईंट्स आणि स्वच्छ ब्लँकेट्स, सगळं काही अगदी व्यवस्थित। मुलांसाठी तर हा अनुभव अजूनच खास होता। त्यांचा हा पहिलाच स्लीपर कोचचा प्रवास आणि त्यांचा उत्साह बघण्यासारखा होता। बरोबर 6:30 वाजता आमच्या पिकअप पॉईंटवरून आमचा प्रवास सुरू झाला। थोड्याच वेळात भिवघाटपासून पुढे आमची गाडी पवनचक्क्यांना टाटा बाय बाय करत जतकडे निघालेली होती। मस्त पाय पसरून थंडगार ACची हवा घेत असताना आठवलं, खाऊ नाही म्हणजे प्रवास नाही। थोडा वेळ मी विंडो सीटकडे बसून बाहेरचा व्ह्यू एन्जॉय केला। थंडगार ACची हवा, चार्जिंग पॉईंट्स पण रेडी, म्हणजे मोबाईल पण हॅपी, आपण पण हॅपी। पुढे 10च्या दरम्यान विजापूरच्या जवळपास गाडी एका धाब्यावरती थांबली। पहिल्यांदा बघितलं आणि वाटलं गुगल रिव्ह्यू चेक करावा की काय, पण आत गेल्यावरती क्लीन वॉशरूम, व्यवस्थित पाणी, म्हणजे बाहेर सिंपल आणि आत सरप्राईज। जेवण पण अगदी छान आणि फ्रेश। पटापट जेवण संपवून आम्ही बसकडे जातच होतो की आम्हाला जाणवलं बसमध्ये कोणीच नाही, सगळे जेवायला गेलेले आहेत। आणि मग आमचा छोटा ब्लॉगर म्हणाला, इट्स अ कंटेंट टाईम। मग बसच्या आतमध्ये टूर सुरू केला। त्याचं एक एक करून सगळे बर्थ दाखवणं सुरूच होतं आणि असं करत करत आम्ही पाठीमागेपर्यंत गेलो। तोपर्यंत सगळे पॅसेंजर आपलं जेवण संपवून वरती चढून येत होते। मग काय, आमच्या छोट्या ब्लॉगरने तिथून धाव घेतली आणि पाहतो तर काय, साहेब जाऊन आपल्या सीटवरती मस्तपैकी बसून कोल्ड्रिंक पित होते। मिशन सिंदूरची दुसरी बाजूची थीम कशी डिझाईन केलेली आहे हे पाहण्यासाठी आम्ही परत एकदा खाली उतरलो आणि बसच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पूर्ण डिझाईन पाहून आलो। तेवढ्यात एक स्टाफ मेंबर आला आणि त्याने प्रत्येक पॅसेंजरला जाऊन त्यांचे ड्रॉप लोकेशन विचारून घेतली आणि ती लिहूनही घेतली। आणि त्यांनी सुरुवातीलाच एक अशी वॉटर बॉटलही दिलेली होती, म्हणजे केअर लेवल फुल मार्क्स। मग आम्ही सगळे सेटल झालो आणि आता झोपायची तयारी सुरू झाली होती आणि खरी मजा सुरू झाली। लाईट्स ऑफ आणि अचानक गॅलेक्सी व्ह्यू ऑन। माझी मुलंही म्हणाली, मम्मा आपण स्पेसमध्ये आलो आहोत का? आणि मीही म्हटलं, हो, हे आपलं प्रायव्हेट रॉकेटच आहे। या गॅलेक्सी लाईटमध्ये मुलं अगदी एलियनसारखे दिसत होते। आम्ही संध्याकाळी 6:30ला निघालो होतो आणि सकाळी 7:30ला बेंगलोरला पोहोचलो। असं वाटलं विजयलक्ष्मी ट्रॅव्हल्सनी प्रवास करणं इतकं सोपं आहे का? जर तुम्हाला विटा, खानापूर, भिवघाट, जत या रूटनी बेंगलोरला यायचं असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा। धन्यवाद।